सर्वांनी थोडीशी बाजूला घ्या. सर्वांना मंडपामध्ये या. पंकज भाऊ इथं राहा बाबा. मंडप सहभागी खाली बसून घोषणाबाजी करायचे. मागं बॅनर दिसत नाही. आपण सगळे उभं राहिल्यामुळं बॅनर दिसत नाही पक्षाचं. सर्वांनी खाली बसून घ्या. नरेंद्र मोदी को है ट्रम्प का डर. नरेंद्र मोदी को है डर. जनता मांगे सिलेंडर. जनता मांगे सिलेंडर. आंदोलन किया गया है गैस की कीमत को लेकर, उसके बारे में क्या कहना है? देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी है और आपको ये समझना चाहिए किसी भी देश को चलाने के लिए उसके देश के सुप्रीमो की एक जिम्मेदारी बनती है और इस देश के सुप्रीमो नरेंद्र मोदी है। और इस देश की विडंबना ये है कि जिस देश ने किसी भी स्थिति में मजबूत खड़े रहने का जो तो एक सबूत दिया है, वो देश दो अलग देशों की जंग में आज फंस चुका है। और भारत के अंदर, भारत के प्रत्येक घर के अंदर आज गैस सिलेंडर नहीं है। छोटे छोटे उद्योग करने वाले, मेस चलाने वाले, उनको आज गैस सिलेंडर नहीं मिल रहा है। छोटे छोटे व्यापारी जो ठेले लगाते हैं, जो अगर सुबह कमाएंगे नहीं तो शाम में खाएंगे नहीं, आज उनको सिलेंडर नहीं मिल रहा है। रक्षा ड्राइवर आज उनको जो है तो रक्षा चलाने के लिए गैस नहीं मिल रहा है। तो कहीं ना कहीं देश की जनता बेहद परेशान है। इंडस्ट्रीज बंद हो रही है। वजह यह है कि नरेंद्र दामोदर दास मोदी ने गलत लोगों से दोस्ती की है, जबकि देश को यह चाहिए था कि देश की जो पारंपरिक दोस्ती थी उसको अगर बनाए रखते तो जिस तरह चाइना को, जिस तरह रशिया को ऑयल और गैस मिल रहा है, उस तरह भारत को भी ऑयल और गैस मिलता था। आज पूरे भारत में वंचित बहुजन आघाड़ी ये मांग कर रही है कि नरेंद्र मोदी साहब आप आज भी सही निर्णय लें ताकि गरीबों को गैस सिलेंडर मिल सके। और एक बार गैस सिलेंडर आप दे नहीं रहे हैं, उसके बाद जो है तो आपने ये किया कि गैस सिलेंडर की क्वांटिटी कम कर दी है। 14 पॉइंट कुछ ग्राम पहले गैस सिलेंडर मिलता था, अभी उसको कम कर दिया गया है। साथ में 25 दिन की बुकिंग आप मांग रहे हैं, यानी एक हाथ से आप गैस सिलेंडर लो और दूसरे हाथ से बुकिंग करो, तब जाके आपको आगे गैस सिलेंडर मिलेगा। तो वंचित बहुजन आघाड़ी आदरणीय बाला साहेब अंबेडकर की पूरे महाराष्ट्र में यही मांग है कि आप अपनी राजनीतिक रोटियां कहीं और जाके सेके ताकि देश के अंदर जनता का चूल्हा जलता रहे, जनता को गैस सिलेंडर मिलते रहे। बहुत बहुत शुक्रिया। मैं तैयब जफर, राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी। सर, काल राजपूतवाडी शिवारामध्ये लावा सदृश्य पदार्थ आलाय, काय नेमकं हे? ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले। त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 केव्हीच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला। तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलंही काही हे नाही आहे।
तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता. नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. आज राज्यभर गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. कारण की जर समजा हे सगळे जगाचं जे युद्ध चालू होणार होतं, या युद्धामध्ये जर समजा भारतानं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली असती तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जी गॅस टंचाई निर्माण होती ती गॅस टंचाई निर्माण झाली नसती. याला सर्वस्वी जबाबदार ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणून आम्ही आज राज्यभर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या गॅस टंचाईचं आंदोलन करीत आहोत. रूपचंद गाडेकर, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद पश्चिम. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती संभाजी शहरामध्ये होत आहे. सगळ्यांना माहिती आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आज गॅस सिलेंडरचे भाव इतके वाढवून दिलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे आज तालुक्याने गॅसचे रांगा लागत आहे, तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणत आहे की तुम्ही अफवा उडत आहे. ही अफवा नसून तुम्ही सगळे बघताय चुलीवर आज स्वयंपाक करण्याची वेळ येत आहे. छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये आज गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, तरी केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणतात आहे की तुम्ही अफवा उडत आहे. प्रत्येक तालुक्याला गॅस सिलेंडरची लाईन लागत आहे, सगळ्याला माहिती आहे, तरी म्हणतात की तुटवडा नाही आहे आणि अफवा उडत आहे. ही अफवा नसून ही सत्य कहाणी आहे, परिस्थिती आहे. ही आम्ही हाताळतोय, सगळेजण या गोष्टी करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने आम्ही इथे हे राज्यव्यापी आंदोलन करत आहे. तरी याची दखल केंद्र सरकार व राज्य सरकारने लवकरात लवकर घेण्यात यावी, नाही तर आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात मोठे जन आंदोलन काढल्याशिवाय राहणार नाही. तरी याची दखल घेण्यात यावी ही विनंती. मी शहराध्यक्ष वंदना नरवडे, वंचित बहुजन आघाडी. राज्यव्यापी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे चालू आहे. याचं कारण की पुऱ्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पुऱ्या देशामध्ये जे गॅस तुटवडा होतोय आणि आज वसतिगृहामध्ये बघा विद्यार्थी आज बाहेरून आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत, घरामध्ये गॅस नाही आहे आणि गॅसच्या ठिकाणी पुरे सगळीकडे लाईन लागलेली आहे. आणि हे जे गॅसचा तुटवडा पडतोय, हा गॅसच्या तुटवड्यामुळे जे आज चूल बंद होते, लोकांचे धंदे बंद झालेत, लोकांचं अन्न पाणी बंद झालंय. म्हणून आज वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली पुढे महाराष्ट्रभर या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय. आमची मागणी ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची मागणी हीच आहे की जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे की शहरामध्ये गॅस टंचाई ही होत आहे, त्या गॅस टंचाईचा त्यांना पुरवठा योग्य पद्धतीने केला पाहिजे. आज शहरामध्ये अनेक विद्यार्थी बाहेरून हॉस्टेलचे आलेले आहेत, हॉटेल्स बंद आहेत आणि लोकांच्या घरात सुद्धा गॅस मिळत नाही जी. आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यानंतर गॅसची महाग आहे आणि ती गॅसची अडचण होते, तुटवडा होतोय. या गॅसमुळे जी गृह उपयोगी आज प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक घरातला माणसाचा जीवन त्या गॅसवर अवलंबून आहे आणि आज ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या महाराष्ट्र शासनाचा आणि जिल्हा अधिकाऱ्याच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. जिल्हाध्यक्ष यानंतर जिल्हाध्यक्ष